आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे 4 निवडणुका लागलेल्या आहेत, त्यापैकी एक मालवण देखील आहे. मालवणमध्ये आपण स्वबळावर उभे आहोत, सावंतवाडी वेंगुर्लाही स्वबळावर उभे आहोत आणि कणकवलीमध्ये आपण शहर विकास आघाडीला आपण पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्या निवडणुका येणाऱ्या 2 तारखेला त्याच्यावर मतदान होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून आपल्या मालवणचं जे काय वातावरण आहे, माझी विनंती आहे मागच्या दिसत नाही जे वातावरण मालवणमध्ये आहे ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवला, डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन ठेवला आणि आपण जनतेच्या कोर्टात गेलेलो आहोत. जनतेकडे आशीर्वाद आपण मागत आहोत. ही स्वबळावरची परिस्थिती येऊ नये हे रोजच आम्ही सांगतो, पण तो विषय आज मी बोलणार नाही. ते सगळं आपल्याला माहिती आहे. मी अनेक दिवसांपासून आपल्या समोर ती चर्चा करतो. पण आपण शहराचा विकास करत असताना तो कसा असला पाहिजे, शहर आपलं कसं दिसलं पाहिजे. आम्ही जर निवडून आलो तर आम्ही या शहराला काय देणार आहोत याचा डेव्हलपमेंट प्लॅन येणाऱ्या 2 दिवसांमध्ये शहराच्या नागरिकांसमोर ठेवणार आहोत आणि त्यांना विचारणार आहे की आपण मला सांगा ह्याच्यामध्ये काय करेक्शन असेल तर. ज्या काय 18 नागरी सुविधा असतील आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक आम्ही विकासाचा मॉडेल तुमच्या समोर इकडे ठेवणार आहोत की नागरिकांना पटलं पाहिजे की हे जे निलेश राणे आणि शिवसेना म्हणते ते खरोखरच आपण देऊ शकतो का, याचा सगळा अभ्यास करून त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या प्रतिष्ठित लोकांसमोर आणि सगळ्या नागरिकांसमोर आपण एका हॉलमध्ये ठेवणार आहोत. कारण का आपल्याला खोटं करायचं नाही. लोकांना जे खरं आहे, जे देऊ शकतो तेवढंच मला त्यांना सांगायचंय. जेवढे नियोजनामध्ये बसू शकतं तेवढंच मला त्यांना सांगायचंय. त्याच्या पलीकडे मी खोटं बोलू शकत नाही, खोटं बोलणार नाही. की ज्या लोकांनी मला 10 वर्षानंतर आमदार केला त्यांच्याशी जर मी खोटं बोललो होतो तेव्हा मला माफ करणार नाही, अजिबात करणार नाही. म्हणून आपल्या या जनतेशी कधी खोटं बोलणं हे मला कधी जमणार नाही. एक शहर कसं उभं राहावं, आमच्या उमेदवार कसे आहेत, आमच्या उमेदवार शांत, संयमी, निष्कलंक असे उमेदवार आम्ही शिवसेनेतून उभे केलेत. फक्त आमच्या वराडकर मॅडम नाही तर सगळेच आमचे उमेदवार कोणाच्याही वर भ्रष्टाचाराचा ढाल तुम्हाला शोधून सापडणार नाही. कारण का एक चांगलं शहर उभं करायचं ते मंदिर आहे. मी अनेक वेळा बोललो, ते मंदिर आहे तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे. अपवित्र लोक गेली तर तिकडे काय होईल हे आपण मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय. त्यांनी फक्त उदरनिर्वाहाचं साधन समजलं आणि त्या नगरपालिकेची अवस्था काय केली हे मला तुम्हाला काय वेगळं सांगायची काय गरज नाही. आज तुम्ही बघा, एका बाजूला आपण नगरपालिकेच्या विकासाचं बोलतो. मी थक्क झालो, ती गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे. बीजेपीच्या उमेदवार सौ शिल्पा खोत या 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मराठा होत्या. त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या. म्हणून मी बोललो खोटं बोलणार नाही, खोटं बोलून कधीच सुरुवात करायची नाही. मी माहिती घेतली माझ्या वकिलांकडून. मी बोललो 7 नोव्हेंबर 2025 आणि नंतर मग ते सगळे जुने फोटो होते, 1 मराठा लाख मराठा, बरोबर. मी पण मराठा झालो. सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बघायचो अचानक ओबीसीची सर्टिफिकेट आली कशी हे मी माहिती काढायला गेले. त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. फक्त तुम्हाला वरवरच सांगतो, या कालेलीच्या परब आणि परब म्हणजे 12/5चे परब असतात, बरोबर. एवढे प्युअर कडवट मराठी. मी माहिती काढली, कालेलीचे परब वरवड्यात कधी गेले, कणकवलीच्या.
माझं गाव वरवडे. मग मी सगळे दस्तावेज काढायला सांगितले. माझे वकील गेले. एक दिवस लिपिक नाही, एक दिवस आलो नाही, तिसऱ्या दिवशी पेपरचा ढीग मिळत नाही, चौथ्या दिवशी मोदी लिपीचा पत्र मिळत नाही, पाचव्या दिवशी मोदी लिपीचा ट्रान्सलेटर भेटत नाही. मग शनिवार रविवार लागला. असे 7-8 दिवस आम्ही शोधतोय की आजोबा पणजोबा कुठे होते ओबीसी हे तरी आम्हाला दाखवा. जरी तुम्हाला कुणबी बनायचंय तर तुम्हाला कोण होता, अपर पंजोबा होता, पंजोबा होता, आजोबा होता, तुम्हाला त्याचा उल्लेख किंवा त्याची व्हॅलिडिटी, त्याची वंशावळ दाखवली पाहिजे. नंतर मी शोधला मनोहर विठ्ठल परब, निवडणुकीच्या फॉर्म मध्ये आहे. पत्रकार तुम्ही सगळ्यांनी व्हेरीफाय करा, मी वेगळं नाव घेत नाही. जे त्यांच्या इलेक्शनच्या फॉर्म मध्ये आहे तेवढंच सांगतोय. मनोहर विठ्ठल परब कोण? मी बोललो चला माझ्या वरोडे गावात शोधायचं. मनोहर विठ्ठल परब आहेत का? तिथे सापडले नाहीत. मी बोलो कालेलीत आहेत का? कालेलीत सापडले नाहीत. मी बोलो सिंधुदुर्गात आहेत का? सिंधुदुर्गात सापडले नाहीत. मग चला राहू दे, सुट्टीवर असतील, बाहेर गेले असतील, काय हरकत नाही. मग नंतर मोदी लिपी टू मराठी ट्रान्सलेशन त्यांनीच दाखला दिला. मी नाही, मी ते मोदी लिपीचं डॉक्युमेंट काढलं. इलेक्शन फॉर्म मध्ये मनोहर विठ्ठल परब आणि मोदी लिपीमध्ये मनोहर विठू परब. मी बोलत चला माझा मोदी लिपीचा काहीतरी ट्रान्सलेटर चुकतोय की काय. मी गव्हर्नमेंटचा पकडला. तुम्ही सांगा त्या विठूच आहे म्हणजे मधलं नाव विठू आहे. त्या वेळेला साहेब ही अशी नावं असायची. माझ्याही आजोबाचं नाव तातू, ही अशी नावं असायची. आता जेवढे सगळे डॉक्युमेंट मी जमा केले, उद्या त्याच्यावरती पत्रकारांना काही दस्तावेज दाखवल्याशिवाय विश्वास वाटणार नाही. उद्या दाखवणार तुम्हाला विथ प्रूफ. मोदी लिपी टू मराठी, कारण का तुम्ही मोदी लिपी वाचतात का मला माहित नाही. मोदी लिपी टू मराठी. नंतर मी माहिती काढली की बाबा हा माणूस आहे होता की नव्हता एवढं फक्त मला सांग. हा माणूसच नव्हता. मग शोधणार कुठून? पहिला दाखला दिला, मागितला काय दाखवला नाही, मागितला. कुठून? कुडाळमधून. कुडाळच्या प्रांत बोलल्या मी देणार नाही, माणूसच दाखवा, तुमचा काहीतरी व्हॅलिडिटी दाखवा, तुमचा काहीतरी प्रूफ दाखवा, वंशावळ दाखवा. मग हे गेले कणकवलीमध्ये आणि शोधून माझंच नाव शोधलं, बरोबर. त्या सगळ्या विषयांवर मी पत्रकार विथ प्रूफ दाखवणार आहे तुम्हाला. जिथे खोटारडेपणाने सुरुवात केली ना त्याचा अंत वाईट असतो. त्याला कधीही सक्सेस मिळत नाही, कधीही यश मिळू शकत नाही, यश मिळणारच नाही. सुरुवातच खोटारी झालेली आहे. आता आम्ही पिटिशन कोर्टात टाकणार. कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार. समजा देव न करो हे एक मताने जिंकले, 6 महिन्यांनी परत निवडणुका लागणार, त्यांचा फॉर्म लागणार. आपण हे मालवण शहरावर संकट येऊ द्यायचं आहे का? आपल्याला हवंय का 6 महिन्यानंतर वर्षभरात निवडणुका? आताच ठरवलं पाहिजे. खोटं बोलणारी ही लोक जे आता 1 महिन्यापूर्वी मराठी होते, आता ओबीसी अचानक झाले, त्यांनी सगळी व्हॅलिडिटी खोटारिटी दिली आहे, खोटी दिली आहे. अशा व्यवस्थेमध्ये आपण कोणाला निवडून द्यायचं? का निवडून द्यायचं? अहो तो शहराचा महापौर असतो, शहराचा बॉस असतो, सगळ्या किल्ल्या तिजोरीची सगळी किल्ली त्यांच्याकडे. उद्या या खोटरडेपणाचा जर तिकडे इम्पॅक्ट झाला, नगरपालिका गेली डब्यात, मग वाचू शकणार नाही आपण. मग तुम्हाला सांगतो अजिबात वाचू शकणार नाही. ते बाकीचे सगळं जे काय पुरावे मी उद्या सांगेनच, पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. पण लक्षात घ्या, हा प्रचार हा घराघरात झाला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिलाय त्याचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे. हे मी 100% तुम्हाला आज मी या व्यासपीठावर सांगतो. कशाला करायचं खोटं? तुमच्याकडे उमेदवार नव्हता, मी दिला असता.
मी दिला असतो. पण खोटं काम, लोकांना खोटं बोलू नका, हे बरोबर नाही. लोक कधी माफ करणार नाही. आणि आपण कशासाठी बोलायचं? आता ते झालं तर सगळा आता विषय निलेश राणे दाबा कसा येतो. एवढं सोपं आहे? आज सकाळी एसपी ऑफिस मधून काही लोक आली होती, सावंत साहेब, निलेश राणेचं मिनिट टू मिनिट दौरा एसपी ऑफिसला कळला पाहिजे. वा, मी काय स्मगलर आहे की डॉन आहे? कोण आहे? काय केलंय मी? आज सत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही वाटेल ते कराल. आमच्याकडेही आहे, पण आम्ही सत्तेचा कधी दुरुपयोग करणार नाही, अजिबात करणार नाही. मिनिट टू मिनिट माझा दौरा घेऊन काय करणार आहे? मला जिथे पोहोचायचं आहे तिथे मी पोहोचणारच. कोणाची काम नाही. जिथे मला पोहोचायचं तिथे मी पोहोचू शकत नाही. आणि मला थांबवण्याचे, मी काय अजिबात कधी वाईट करत नाही. मी पोलीस डिपार्टमेंटला मानणारा माणूस आहे. पण उगाच जर नको ते धंदे कराल तर कायदा आम्हालाही कळतो, कायदा आम्हालाही माहिती आहे. मी सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही. अहो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. लक्षात घ्या, इतिहास आहे. या राज्यामध्ये 350 पेक्षा जास्त किल्ले हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे होते, मुघलांचे नव्हते. मुघल किती होते? काय काय होतं त्यांच्याकडे? साम्राज्य होतं, गाडी घोडे होते, साधन सामुग्री होती, तोफा होत्या. महाराजांकडे काय होतं? जिगर होतं, जिगर. त्यांनी ठरवलं की इकडे स्वराज्य मी स्थापन करणार म्हणजे करणार. मोगल किती जरी आले, एका बाजूने आदिलशाह आले, एका बाजूने निजामशाह आले, महाराज कधी डगमगले नाही. आम्ही त्यांचं नाव घेतो. म्हणून नको त्या विषयामध्ये कोणी जाऊ नका, नको त्या विषयामध्ये जाऊ नका. मी म्हणून मुद्दामून नाव घेऊन जे काय बोलतो ते बोलतो. उद्याही भाजपची इकडे प्रचार सभा आहे. सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब येत आहेत, प्रदेश अध्यक्ष. मी बोलत चांगली गोष्ट आहे, येऊ द्या, आम्हाला काय. पण महाराष्ट्रामध्ये 350 जिथे निवडणुका चालू आहेत तिथे फक्त सिंधुदुर्ग आणि त्यातल्या त्यात मालवण. चांगली गोष्ट. आणि असं असून सुद्धा आम्ही जिंकलो तर लपायला जागा मिळणार नाही. लोक विचारणार, म्हणजे माझं म्हणणं आहे, लोक विचारणार की एवढं सगळं करून सुद्धा काय उपयोग झाला. असं नका करू. आपण एकच आहोत, एक कुटुंब आहे. भारतीय जनता पक्षामध्ये राणे साहेब आहेत, सन्मान्य फडणवीस साहेब आहेत. आम्ही मनापासून मानतो या लोकांना, मनापासून. त्याच्यामध्ये 1% भेसळ नाही. एवढं मानत असताना हिंदुत्वासाठी आपण सगळे एकत्र आलो. अहो, हिंदुत्वासाठी आंदोलन तुम्ही केली तर आम्ही केली. गोमातेच्या रक्षणासाठी तुम्ही आंदोलन केली, आम्ही केली. लव जिहादसाठी तुम्ही केली, आम्ही केली. मग फरक कुठे आहे? कुठे फरक आहे? निवडणुकीला कुठे आपण घेऊन चाललेलो आहोत. मला नाही आवडत, वेदना होतात मला. पण हे आपले जीवाभावाची लोक आहेत. आपण त्यांच्याबद्दल का बोलतोय? आपण त्यांच्याबद्दल का विरोधात पत्र व्यवहार करतोय? मलाही मनाला वाईट वाटतं, पण काय करणार? एकदा ठरवलं लढायचं आहे. जर मी गप्प बसलो तर माझ्या या सगळ्या तुमच्या समोर बसलेल्या सगळ्यांवर अन्याय होतो की नाही? जर मी थांबलो तर मला असं वाटतं माझ्या लोकांवर अन्याय होईल. म्हणून ही लढाई करावी लागते. माझ्या मनाला पटत नाही. पण जोपर्यंत तुम्हाला जिंकवत नाही तोपर्यंत गप्पही हा निलेश राणे बसणार नाही. एवढं तुम्हाला 100% सांगतो. निवडून आणणार म्हणजे आणणार. कारण का आपली कमिटमेंट, लोकांचा जो काही कौल आहे, आम्हाला असं वाटतोय, दिसतोय सामंत साहेब की हा शिवसेनेबरोबर आहे. या निवडणुकीला लोकांनी ठरवलेलं आहे की जे करायचं ते शिवसेनेला मत टाकायचं. इथे आमदार जे काय काम करतोय ते बघितलेलं आहे. अनेक लोक आजही मला प्रश्न विचारतात, साहेब हे काम कधी होणार, हे अर्धवट झालं ते कधी होणार. आज चर्चा सुरू झाली. माझ्या साथीदारांना, म्हणजे ह्या आमच्या शिवसैनिकांना जे उमेदवार आहे तुम्ही नगरपालिकेमध्ये पाठवलं,
मी तिथे आमदार आहे, कुठली फाईल नगरपालिकेची वर गेली मंत्रालयामध्ये तर मी तिथे बसलेलो आहे, सोडून परत नगरपालिकेमध्ये पाठवण्याचं काम हे निलेश राणेचं आहे. मी म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी हे सगळं बोलण्याचं कारण आपल्या समोर की आपल्याला खरं कळावं. विकासाचं तर आम्ही सगळ्या नागरिकांना सगळं दाखवणारच आहे, पण आपल्याला सगळ्यांना खरं कळावं म्हणून आपल्याला हे सगळ्यांना सांगतो. अजून पण एक विषय आहे, ते शेवटच्या टप्प्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहे, तेव्हा उदयजी सामंत बाजूला नसताना ती पत्रकार परिषद घेणार आहे. कारण का काही गोष्टी या शहराला कळल्या पाहिजे, जिल्ह्याला कळल्या पाहिजे की हा वणवा इकडेच थांबला पाहिजे. भाजप शिवसेनेची युती, अजितदादा पवार साहेबांच्या पक्षाची युती ही किमान 25 वर्ष टिकली पाहिजे. याच्यासाठी आताच एक संघ राहिला पाहिजे, हा वणवा लागू नये. म्हणून आज निलेश राणे हा सगळा विषय अंगावर घेतोय. मला काय आवड नाही या सगळ्या विषयांची. मी इतके वर्ष गप्पच होतो. सामंत साहेबांनी मला ह्या संबंधात सांगितलं होतं, तू काय बोलू नको, तू शांततेत निवडणूक काढ. मी शांततेतच निवडणुका काढत होतो, पण हे जे काय एक एक करून माझ्या उमेदवारांना त्रास, माझ्या उमेदवारांच्या फॉर्म मध्ये त्रास, 2.5 तास माझ्या उमेदवारांच्या फॉर्म साठी इकडे नगरपालिकेमध्ये ते लोकांनी काढले. आरोप कुठले होते? वैभववाडी. आम्ही फॉर्म भरतो, आम्हाला कधी इतका वेळ लागत नाही. काही नसताना फॉर्म मध्ये अडचण निर्माण करायचा प्रयत्न केला, पण तो वैध ठरला. कारण का नियतीला हवं आहे की इकडे शिवसेनेचा झेंडा तर नगरपालिकेवर लागला पाहिजे, नियतीला मान्य आहे. म्हणून आपल्याला सांगतो, आपण सगळ्यांनी आज उदयजींना पुढे वेंगुर्लालाही जायचंय. मी सातत्याने आपल्या समोर बोलतच असतो, पुढेही बोलणारच आहे. मी मनापासून आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी इथे उभा आहे की येणारे जे काही 5-7 दिवस आहेत, डोळ्यात तेल टाकून आपण आपल्या उमेदवारांचा प्रचार करावा. एक चांगलं दर्जेदार शहर देण्याची शपथ आम्ही घेतलेली आहे. 1% त्या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही म्हणजे नाही. जे आपल्याला अभिप्रेत आहे, जसं शहर दिसलं पाहिजे, लाखोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत, त्यांना जसं शहर पाहिजे, फॅसिलिटी पाहिजे, इकडच्या मुलांना नोकऱ्या. मी सन्माननीय सामंत साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. उडाणमध्ये मी फक्त एकदा मागणी केली की सामंत साहेब, मला अंडरग्राऊंड केबल हवे आणि मला पाण्याच्या व्यवस्थेसाठी आम्हाला 110 कोटीची गरज आहे. साहेबांनी जागेवर अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं. एकदा तर मी विधानसभेत होतो, विधानसभा स्थगित झाली होती, त्यांनी फोन मागवला गॅलरीतून, फोन केला आणि सांगितलं निलेश राणे जे म्हणतायत आताच्या आता सँक्शन करा आणि मला रिपोर्ट करा. म्हणून मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. घनकचऱ्याच्या प्रकल्पासाठी जागा सन्माननीय उदय सामंत साहेबांनी दिली. आज जो तुम्ही चकाचक जो रस्ता बघताय, लाइटिंग बघताय, MIDCचा जो रस्ता तुम्ही पिंगुळीला जाताना बघताय, तो सन्माननीय सामंत साहेबांनी दिला. जो रस्ता पुढे जाऊन एअरपोर्टला, चिपी विमानतळाला लागणार आहे, तो रस्ता सन्माननीय सामंत साहेबांनी दिला. आतमध्ये मी साहेबांना सांगितलं, साहेब रोजगारासाठी काहीतरी करा. आपण आपल्या इकडे कोकोकोलाची कंपनी आपण आणली, मोठी उलाढाल तिकडे आणली. आम्हाला 200-500 पोरं इकडे कशा नोकरीला लागतील तेही सांगितलं. मी निलेश तुला देतो, तू काही काळजी करू नको. खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, अमुक फाईलचा तुम्ही पुढे ना कुठेतरी इथे बंदोबस्त करा आणि निलेशच्या कुडामध्ये कसं जाईल व्यवस्था करा. हे ते उदय सामंत. अजून एक फाईल त्यांच्याकडे दिली, साहेब अमुक विषयासाठी कदाचित आपल्या डिपार्टमेंटला ते देऊ शकतील की नाही माहित नाही, मी बसवतो, तू दे माझ्याकडे, सांगणारे उदय सामंत साहेब. आणि म्हणून साहेब मी मनापासून आपलं कौतुक करतो, आपले मनापासून आभार व्यक्त करतो की जेव्हा जेव्हा निलेश राणेला तुमची गरज पडली, राजकारणामध्ये जेव्हापासून मी शिवसेनेत आलो, जेव्हा जेव्हा मला गरज पडली, तर सर्वात अगोदर जर कोण माझ्याकडे धावून आला असेल तर त्यांचं नाव उदयजी सामंत आहे. मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. आणि साहेब या जिंकण्यामध्ये उद्या शिवसेना जिंकणार, 100% जिंकणार. पण मी तुम्हाला आज जमलेल्या सगळ्या लोकांना सांगतो की हा जो विजय असेल येणारा, त्याच्यामध्ये उदयजी सामंतांचा सिंहाचा वाटा आहे, एवढं कोणी विसरू नका. मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्या जमलेल्या लोकांना परत एकदा निवडणुकीच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.